तर आपण ही दृश्य पाहतोय, नागपुरातली ही दृश्य आहेत। नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन केलं जाते। दरम्यान या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। पोलीस आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे, नेमकं कशा संदर्भात हे आंदोलन सुरू आहे? पाहू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीने काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहे। खरं तर हे भाजप सरकारच्या विरोधात मागील 10 वर्षाचा कार्यकाळ होता, त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। जोरजोरानं घोषणाबाजी देत आहे। व्हेरायटी स्क्वेअर नागपुरातल्या ज्या गर्दीचा बाजार आहे अशा ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेसचे जे आमदार आहे विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांनी बॅरिकेडिंग करून त्यांना ठराविक जागा दिली होती, मात्र तरी सुद्धा त्यांनी बॅरिकेडिंग तोडून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांमध्ये जे आहे तेव्हा झटापट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी जी आहे ते मोदी सरकारच्या विरोधात इथे देताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येत आहे। अगदी तर आपण ही नागपुरातली दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। चिखलफेक आंदोलन केलं जात आहे। पोलिसांनी त्यांना जागा सुद्धा दिली होती, मात्र ती जागा सोडून ते पुढे येत असल्यामुळे पोलिसांनी आता बॅरिकेडिंग करून या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, जोरदार इथे घोषणाबाजी केली जाते। काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या संख्येने पाहायला मिळतात, का अधिकचे अपडेट्स? नक्कीच महिला ज्या आहेत त्या सुद्धा या आंदोलनात उतरलेल्या आहे। रस्त्यावर त्या सध्यापासून ज्या आहे मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे तिकडे जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी आहे विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात सुद्धा आंदोलन करताना दिसून येत आहे आणि महिलांनी आता रस्त्यावर बसले असल्यामुळे जे आहे लक्ष वेधल्या गेलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जे घोषणाबाजी आहे ती याचा आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी नेमकी त्या कार्यकर्त्यांची मागणी काय आहे? काँग्रेसची नेमकी मागणी काय आहे? नीट परीक्षेसंदर्भात जो घोळ झाला होता त्या विरोधात आहे, तसेच मोदी सरकारच्या मागील 10 वर्षाचा कार्यकाळ त्याचाही विरोध जो आहे तो इथे करताना आपल्याला दिसून येत आहे। अगदी निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। आपण ही दोन दृश्य पाहतोय। पहिलं दृश्य आहे नागपुरातलं। नागपूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर दुसरं हे आपण आंदोलन पाहतोय जे पुण्यातलं दृश्य आहे। पुण्यामध्ये सुद्धा काँग्रेस आक्रमक झालेली आहे, तिथे सुद्धा चिखलफेक आंदोलन केलं जाते। तर आपण पाहतोय आता भाजप विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। नागपूर आणि पुण्यामधली ही दोन दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। जिस तरीके से नीट के पेपर लीक हो रहे हैं, देश के युवाओं का फ्यूचर खराब करने की कोशिश ये बीजेपी सरकार कर रही है, क्योंकि नरेंद्र मोदी खुद पहले बीए पास करके डिग्री दिखाते और 10th और 12th नहीं करते। इसलिए ऐसा देश का प्रधानमंत्री रहेगा तो देश का भविष्य ऐसा ही होगा। पूरी तरीके से बच्चों का भविष्य खराब हो चुका है। ये देश के युवाओं के बच्चों के फ्यूचर के साथ खेल रहे हैं, ये तानाशाही कर रहे हैं अपने हिसाब से। नक्की जे आंदोलन चालू